हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काल सोबत होता तोच आता आपला शत्रू। धनुष्यबाणही चोरला। महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेले। आता तुम्ही जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल। 2024 ला केंद्रात आमची सत्ता येणार, आम्ही आणणारच। जय श्रीकृष्ण बोला, हुकुमशाहीला संपवा। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, तर आमचं ओरबाडून गुजरात मजबूत करू नका, ठाकरेंची टीका। काही राज्यात निवडणुकांवेळी भाजपला मत दिल्यास मोफत रामलल्लाच्या दर्शनाच्या घोषणा। पण रामलल्ला तुमची मालकी आहे का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बारामतीमध्ये आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही। बारामतीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचं आवाहन। काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला। अजित पवारांची शरद पवारांवर टीका। सूत्रांच्या माहितीनुसार मवियाचं जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा। मात्र मवियाचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार, सुप्रिया सुळेंची माहिती। कुणी सोबत येत नसेल तर लोकसभेच्या 48 जागा ताकदीनं स्वबळावर लढणार। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य। 20 जानेवारीला जरांगेंचा चलो मुंबईचा नारा। 10 लाख गाड्या, 3 कोटी समाज मुंबईत धडकण्याचा दावा। आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कात आमरण उपोषणाची घोषणा। विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का। जिल्हा बँक घोटाळ्यात सावनेरचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द। 5 वर्ष शिक्षेच्या फरमानानंतर केदार सध्या रुग्णालयात। मुंबईच्या सुमाभट्टीमध्ये अज्ञाताकडनं गोळीबार, एकाचा मृत्यू तर 4 जखमी। जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू। दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरीतल्या मालमत्तांचा 5 जानेवारीला लिलाव। आंब्याच्या बागा आणि बंगल्याचा समावेश। सरकारकडनं मोठा धक्का। राज्यात एप्रिल मे महिन्यात पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता। 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%वर। दुचाकीवर ट्रिपल सीट बसल्यास आता दुचाकी जप्त होणार। नाशकातील वाहतुकीचे नियम कठोर होणार, लवकरच अंतिम निर्णय। सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज सकाळी लिलाव। फोटो, दागिने, हार आणि इतर वस्तूंचा लिलावात समावेश। शनिशिंगणापूरमधील देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे। कामगार युनियन सोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास 400 कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार। देशात कापूस उत्पादनात 8% घट। कापसाचा आयात दुप्पट होणार आहे। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दुसऱ्या अहवालाची माहिती। देशभरात नाताळ सणाचा उत्साह। अनेक प्रमुख चर्चसह इतर स्थानांवर आकर्षक विद्युत रोषणाई। धुळ्यातील सेंट अँथनी चर्चमध्ये ख्रिसमस साजरा। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 153 वर। काल 50 नव्या रुग्णांची नोंद। सध्या राज्यातील मृत्यू दर 1.81%। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।